बदलापूरचं बलात्कार प्रकरण आहे त्या सगळ्या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत सो मोठं याचिका दाखल केलेली आहे, स्वतःहून याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेवर आता तातडीची सुनावणी सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे। या सुनावणीमध्ये आता कोर्टानं नेमके काय ताशेरे ओढलेले आहेत, कोर्ट नेमकं काय म्हणतंय हे आता मी तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे कोर्टाच्या या टिप्पणी संदर्भात किंवा जे काही घडतंय राज्याच्या राजकारणात जे काही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे देखील तुम्ही कमेंट करून सांगत राहा। आता मी तुम्हाला कोर्टामधले अपडेट्स देणार आहे, नेमकं कोर्टामध्ये काय घडलंय आपण या सुरुवातीला ब्रेकिंग बघूयात। सगळ्यात महत्त्वाचं ब्रेकिंग आहे, बदलापूर प्रकरणी आता हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे। तुमच्याकडून कारवाई का झाली नाही असा सवाल न्यायमूर्तींनी सुरुवातीलाच उपस्थित केलेला आहे। सरकारी वकिलांना हा सवाल आहे की तुमच्याकडून कारवाई वेळेत का झाली नाही। मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुमोटो याचिकेवर ही सुनावणी सुरू आहे आणि प्रकरणाचा तपास हा जलद गतीने सुरू आहे असं महाधिवक्त्यांनी सांगितलेलं आहे, ते देखील तिथे उपस्थित आहे। बदलापूर प्रकरणातील काही गोष्टी FIR मध्ये नमूद का नाहीत असं देखील न्यायमूर्ती म्हणतात। शाळेनं या प्रकरणात कारवाई करायला हवी होती असं देखील या संदर्भात न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। सरकारी वकील बिरेंद्र सराफ यांचा हा सवाल आहे, बदलापूर पोलिसांकडून कागदपत्र का दाखवले जात नाहीत। न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांचा हा सवाल आहे की बदलापूर पोलीस कागदपत्र का सादर करत नाहीत। पोक्सो अंतर्गत गुन्हा येतो मग FIR दाखल का झाला नाही, FIR वेळेत का दाखल झाला नाही हा कळीचा मुद्दा होता। 12 तास या ज्यांच्यावर अत्याचार झाला त्या तान्ह्या मुलींच्या आईवडिलांना ताटकळत राहावं लागलं, FIR दाखल करून घेण्यास पोलिसांनी दिरंगाई केली, हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यावरच आता कोर्टानं बोट ठेवले। ते म्हणतात की योग्य वेळेमध्ये FIR दाखल का झाला नाही, पोलिसांनी योग्य काम केलं नाही म्हणून पोलिसांचं निलंबन झालंय। एका पीडितेचं स्टेटमेंट घेतलं, दुसऱ्या पीडितेचं तुम्ही स्टेटमेंट का घेतलं नाही। हायकोर्टानं या सगळ्या प्रकरणात आता सरकारची पोलिसांची कान उघडणी केली आहे। घटना लपवल्याबद्दल शाळेवर कारवाई करणार अशा सुनावणी दरम्यान हायकोर्टामध्ये सरकारच्या वतीनं माहिती देण्यात आलेली आहे। पुढे नेमकं काय काय घडले ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। सविस्तर सुनावणी आपण बघूया, सुनावणीमध्ये काय काय घडतंय। खूप मोठं प्रकरण आहे, खूप संवेदनशील प्रकरण आहे आणि त्याचमुळे कोर्टानं या सगळ्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडव्होकेट जनरल बिरेन सराफ आणि चीफ पब्लिक प्रॉसिक्युटर हितेंद्र वेंगावकर यांच्या उपस्थितीमध्ये ही सुनावणी सुरू आहे। SIT आजी आरती सिंग यांची SITच्या प्रमुखपदी जी नेमणूक झालेली आहे त्या आरती सिंग देखील कोर्टरूम मध्ये सध्या उपस्थित आहेत आणि त्यांनी कोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणाची जी काही सुनावणी आहे ती ऐकण्यासाठी ते स्वतः तिथे उपस्थित आहेत। आता सराफ यांनी काय म्हटलेलं आहे, सराफ हे पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत, बिरेन सराफ जे मुख्य सरकारी वकील आहेत ते असं म्हणतात की अॅक्युज हॅज बीन अरेस्टेड अँड नो स्टोन विल बी लेफ्ट अनटर्न्ड इन द केस। त्यांनी स्पष्ट सुरुवातीलाच केलेलं आहे की जो काही आरोपी आहे त्याला आधीच आम्ही अटक केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कोर्ट म्हणालं हॅज स्टेटमेंट ऑफ विक्टिम बीन रेकॉर्डेड 164 हॅज पॉक्सो रूल बीन कंप्लायड विथ। त्यांनी काय म्हणलंय, त्यांनी असं विचारलेलं आहे की जो काही आरोपी आहे तर त्याचं स्टेटमेंट तुम्ही घेतलेलं आहे का, त्याचा जबाब तुम्ही घेतलेला आहे का। सराफ यांनी पुढे असं म्हटलंय, वकिलांनी असं म्हटलंय, येस द स्टेटमेंट ऑफ द गर्ल वॉज रेकॉर्डेड येस्टरडे अँड बिफोर मॅजिस्ट्रेट इट विल बी डन टुडे। त्यांनी असं म्हटलंय की ज्या मुलीवर अत्याचार झालेला आहे तिचं स्टेटमेंटही आम्ही काल रेकॉर्ड केलेलं आहे आणि मॅजिस्ट्रेट समोर हे जे काही स्टेटमेंट आहे ते आम्ही आज ठेवणार आहोत किंवा त्या संदर्भात आज त्या मुलीची जो काही जबाब आहे, मुलीची जी काही बाजू आहे ती देखील ऐकून घेतली जाणार आहे। जस्टिस चव्हाण यामध्ये असं म्हणतात, वी वॉन्ट टू सी ओरिजिनल केस डायरी अँड नॉट पेपर्स लाईक दिस। त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला या सगळ्या प्रकरणाचे जे ओरिजिनल कागदपत्र आहेत, जी प्रमुख कागदपत्र आहेत, मुख्य कागदपत्र, ओरिजिनल कागदपत्र ती दाखवा, ती डायरी दाखवा, तुम्ही जी पोलीस स्टेशनची डायरी असते ती तुम्ही दाखवा, ही असली कागदपत्र आम्हाला नको आहेत असं ते म्हणतात। सराफ यांनी पुढे म्हणलंय अंडर 161 इट हॅज बीन रेकॉर्डेड बिफोर पोलीस। कोर्ट म्हणलं वेअर, म्हणजे त्या मुलीचं स्टेटमेंट कुठे रेकॉर्ड केलंय। सराफ म्हणाले अ वेलफेअर ऑफिसर वॉज प्रेझेंट अँड रेकॉर्डेड ॲट देअर होम, क्लोथ्स हॅव बीन कलेक्टेड अँड मेडिकल एक्झामिनेशन हॅज बीन डन। त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे वेलफेअर ऑफिसर असतात त्यांच्या उपस्थितीमध्ये हे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे। पॉक्सो अंतर्गत ज्या काही गुन्हे दाखल होतात तर तेव्हा जे पीडित आहेत त्यांचं स्टेटमेंट घेण्यासाठी काही नियम असतात, तर त्या नियमांची तुम्ही पूर्तता केली का असं कोर्टाला विचारायचं आहे
आणि सराफ यांनी ते म्हटलेलं आहे की पब्लिक जे वेलफेअर ऑफिसर असतात त्यांच्या समोरच हे स्टेटमेंट रेकॉर्ड झालेलं आहे। कोर्टाने पुढे उपस्थित केलाय सवाल, ते असं म्हणतात, सो द कंप्लेंट वॉज मेड टू द स्कूल बट दे डिड नथिंग। त्यांनी मोठा प्रश्न उपस्थित केला। त्यांनी असं म्हटलंय की कोर्ट या सगळ्या प्रकरणात पोलिसांकडे प्रकरण जाण्याआधी शाळेकडे या संदर्भातली कंप्लेंट पालकांनी केलेली होती आणि पालकांच्या या कंप्लेंट नंतर शाळेनं काहीच ऍक्शन घेतली नाही का? शाळेनं या संदर्भात काय केलं असा मोठा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। शाळेनं ऍक्शन घेतली होती की नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। त्यावर सरकारी वकील म्हणतात, यस द स्कूल वॉज इन्फॉर्म अँड वी आर टेकिंग स्टेप्स नाउ। त्यांनी असं म्हटलंय, हो शाळेला या संदर्भात माहिती होती आणि आता या संदर्भात शाळा आणि एकूण सरकार या संदर्भात पुढची पावलं उचलत आहे। त्यावर कोर्ट आता काय म्हणते, इन फॅक्ट इट शुड हॅव बीन डन इवन बिफोर द एसआयटी वॉज कॉन्स्टिट्यूटेड। खूप महत्त्वाचं विधान केले कोर्टाने आता अक्षरशः सरकारला फटकारायला सुरुवात केली। त्यांनी काय म्हटलंय, एसआयटी स्थापन करण्याआधी या संदर्भात काहीतरी कारवाई व्हायला हवी होती। एसआयटी तर आता स्थापन झाली आहे, मात्र त्याआधी कारवाई का झाली नाही, त्याआधी काही गोष्टी का घडल्या नाही, त्याआधी थेट मोठी कारवाई का झाली नाही, शाळेवर कारवाई का झाली नाही, एफआयआर का नोंदवून घेतला नाही। त्यामुळे कोर्टानं आता ताशेरे ओढायला सुरुवात केली। कोर्ट पुढे म्हणते, it was incumbent on the school to take step. The non-reporting, the FIR discloses that the POCSO should have been invoked against school authorities. खूप मोठं विधान कोर्टाने केलं। त्यांनी असं म्हटलंय की जे स्कूल अथॉरिटीज होते त्यांच्या विरोधात देखील पॉक्सोचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। स्कूलचे जे काही शाळेचे संस्थाचालक, अध्यक्ष, मुख्याध्यापक यांच्या विरोधात देखील या पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण त्या शाळेच्या प्रीमायसेस मध्ये झालेला अत्याचार आहे, शाळेच्या प्रीमायसेस मध्ये झालेली ही घटना आहे। त्यामुळे शाळेला देखील दोषी धरलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, असं आता कोर्टानं म्हटलंय। कोर्ट पुढे काय म्हणतंय, व्हॉट हॅज स्टेट डन अबाउट काउन्सिलिंग ऑफ द गर्ल्स। त्यांनी असं म्हटलेलं आहे, या संदर्भात त्या छोट्या छोट्या मुलींना देखील प्रशिक्षित करणं, त्यांना या संदर्भातली माहिती देणं गरजेचं आहे। या संदर्भात काय करते स्टेट, राज्य सरकार काय करतं, या संदर्भात काही त्यांचे नियम आहेत का, या संदर्भात काही गोष्टींची पूर्तता होती का, या संदर्भात मुलींना त्या संदर्भात एज्युकेशन दिलं जातंय का। सराफ यांनी पुढे असं म्हटलेलं आहे, वकिलांनी असं म्हटलंय, वी आर शॉर्ट नो टाइम, वी विल बी गॅदरिंग ऑल डिटेल्स अबाउट इट। त्यांनी असं म्हटलंय की या संदर्भात काही आम्हाला माहिती नाही की राज्य सरकार या संदर्भात काय करतं, मुलींना या संदर्भात माहिती देण्यासाठी, एज्युकेट करण्यासाठी नेमकं काय करतं या संदर्भात आता काही माझ्याकडे माहिती नाहीये, कारण तेवढासा अवधी नव्हता, मात्र आम्ही ही माहिती गोळा करू। त्यावर सो मोटू PIL वॉज प्लेस्ड बिफोर द बेंच आफ्टर द चीफ जस्टिस टू कॉग्निझन्स ऑफ द इश्यू। सो मोटो PIL वॉज प्लेस्ड बिफोर द बेंच, नंतर one child is 3 years 8 months old and the other victim child is just few months over 4 years। म्हणजे या दोन मुलीची वय किती कमी होती हे बघा। एका मुलीचं वय आहे 3 वर्ष 8 महिने आणि दुसऱ्या मुलीचं वय आहे केवळ 4 वर्ष, म्हणजे अगदी 4 वर्षाच्या आसपासच्या या दोन्ही तान्ह्या मुली होत्या आणि त्यांच्याबाबत घडलेली ही दुर्दैवी घटना आहे। आता ऑर्डर कोर्टानं काय म्हणले पुढे, द स्कूल ऑथॉरिटीज फेल टू रिपोर्ट टू द पोलीस। म्हणजे जेवढी ही जबाबदारी पालकांनी त्यांची निभावलेली आहे तेवढीच ही जबाबदारी शाळेची होती, कारण त्यांच्या आवारात घडलेली ही दुर्दैवी घटना आहे। त्यामुळे जेव्हा त्यांना या घटने संदर्भात कळलं तेव्हा त्यांनी तातडीनं पोलिसांमध्ये जाऊन तक्रार देणं गरजेचं होतं, मात्र शाळेनं ती भूमिका घेतली नाही। शाळेनं या सगळ्या गोष्टी दडवण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे शाळेची मोठी अक्षम्य चूक आहे या सगळ्या प्रकरणामध्ये। त्यावर आता कोर्टाने ताशेरे ओढले। ते असं म्हणतात, ॲडव्होकेट जनरल सेज दॅट SIT हेडेड बाय आरती सिंग हॅज रिसीव्ड ऑल डॉक्युमेंट्स फ्रॉम बदलापूर पोलीस। आता असं आहे की SIT चे जे प्रमुख आहेत आरती सिंग, तर त्यांच्याकडे सगळे आता डॉक्युमेंट्स आलेले आहेत असं कळतंय। वन गर्ल स्टेटमेंट हॅज बीन रेकॉर्डेड अंडर 161 अँड अंडर 164 विल बी रेकॉर्डेड टुडे। त्यांनी असं म्हटलंय, जी एक मुलगी आहे, जी पीडित एक मुलगी आहे, तर तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालेलं आहे, मात्र दुसऱ्या एका मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड व्हायचं आहे, अर्थात मॅजिस्ट्रेट समोर ते स्टेटमेंट काही झालेलं नाहीये। जे डेरे म्हणतात, व्हॉट वेअर यू डुईंग द डे, व्हाय सो बिलेटेड, incident is on 13. A duty of police officer is to ensure that statements was recorded properly. We need to know why the Badlapur did not record statements. We are not interested in anything. We are not interested in anything but we want the girls to get justice. त्यांनी असं म्हटलेलं आहे, इतका उशीर का झाला, तुम्हाला स्टेटमेंट रेकॉर्ड करायला इतका उशीर का लागतोय? ही घटना 13 तारखेची आहे, आज आता 22 तारीख उलटली आहे, अजूनही तुम्ही जर स्टेटमेंट रेकॉर्ड केलं नाही तर तुम्ही काय करताय? या मुलींना न्याय कधी मिळणार?
त्याच्यावर पुढे असा जस्टिस चव्हाण यांनी असं म्हटलेलं आहे, वी विल नॉट हेजिटेट टू टेक ऍक्शन इफ वी फाइंड that there is dereliction of duty. Other dictation begins again. It appears that after the suo motu PIL was registered that one of the victim's father was recorded belatedly post midnight. त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या एका मुलीच्या वडिलांचं स्टेटमेंटही उशिरा नोंदवण्यात आलंय. कोर्टाने आता काय म्हटलंय, वी नीड नॉट स्पेल आउट व्हॉट वी हॅव टोल्ड यू, डू इट. त्यांनी असं म्हटलंय या संदर्भात आम्हाला आता काही बाकीचं ऐकायचं नाहीये, आम्ही जे तुम्हाला सांगितलंय ते तुम्ही करा, आत्ताच्या आत्ता करा. Record 164 statements of family members apart from victims. We want to see the case file and we want to see what investigation was done by Badlapur police before it was handed over to SIT. त्यांनी असं म्हटलंय SIT कडे हे प्रकरण गेलेलं आहे, मात्र तत्पूर्वी या सगळ्या प्रकरणात बदलापूर पोलिसांनी काय केलेलं आहे, बदलापूर पोलिसांनी कुठली कागदपत्र गोळा केली आहेत, त्यांनी कुठले पुरावे गोळा केले आहेत, बदलापूर पोलिसांनी आतापर्यंत कसा तपास केलाय, या सगळ्याची आम्हाला पोलिसांची फाईल हवी आहे, पोलिसांची कागदपत्र हवी आहेत, ओरिजिनल कागदपत्र हवी आहेत, या सगळ्याची इत्थंभूत माहिती आम्हाला हवी असं कोर्टाने म्हटलेलं आहे. नेक्स्ट हिअरिंग, आता या सगळ्या प्रकरणातलं पुढचं हिअरिंग होणार आहे 27 ऑगस्टला. दरम्यान जे डेरे जे न्यायमूर्ती आहेत त्यांनी म्हटले, यू हॅव लॉट ऑफ आन्सर्स टू गिव्ह अबाउट व्हाय बदलापूर पोलीस डिड नॉट इन्व्हेस्टिगेट ॲज रिक्वायर्ड. त्यांनी असं म्हटलंय, पुन्हा एकदा सवाल उपस्थित केलाय की एक पोलिसांची जी काही प्रोसिजर असते ती प्रॉपरली का फॉलो झाली नाही, पोलिसांनी त्यांच्या नियमानुसार त्यांचं काम का केलं नाही, त्यांनी इतका अवधी का लावला FIR दाखल करायला, पॉक्सो सारखी केस असताना त्यांनी ती केस रजिस्टर का केली नाही, इतका वेळ पालकांना ताटकळत का राहावं लागलं, त्यातली एक जे पालक होते त्या पीडित मुलीची जी आई होती ती गर्भवती होती, असं असताना तिला त्या पोलीस स्टेशनच्या बाहेरच्या बेंचवर झोपावं लागलं, ही वेळ का आली, इतके पालकांचे हाल का झाले, त्यांचा न्याय मागणी असताना ती मागणी पोलिसांकडून मान्य का झाली नाही, असे अनेक सवाल आता उपस्थित झालेले. कोर्टाने या संदर्भात पोलिसांना धारेवर धरले. पुढे कोर्ट म्हणते, व्हॉट स्टेप्स हॅव बीन टेकन फॉर सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ स्कूल, इफ स्कूल्स आर नॉट सेफ देन हाऊ विल वी प्रोसीड फर्दर. त्यांनी असं म्हटलेलं आहे की शाळेची जबाबदारी नाहीये का, शाळेचं सुरक्षिततेबाबतचं धोरण काय आहे, त्यांनी सुरक्षित म्हणजे शाळेमध्ये एक सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी नेमकं काय केलंय, या गोष्टी कळत नाही तर आपण पुढे जायचंच कसं. त्यांनी पुढे म्हटलंय, वी विल नॉट गिव्ह ऑपॉर्च्युनिटी बट इफ द कोर्ट फाइंड्स दॅट वी आर फॉलिंग शॉर्ट देन इट कॅन बी डिरेक्टेड. त्यांनी असं म्हटलेलं, म्हणजे असं सराफ म्हणतात जे वकील आहेत ते असं म्हणतात की या संदर्भामध्ये जर खरंच काही त्रुटी राहिल्या असेल तर आपण त्या नक्कीच बघूयात. अ नोटिफिकेशन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट बाय विच SIT हॅज बीन फॉर्म इज प्लेस बिफोर द कोर्ट. आता आणखी एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे SIT जी काही स्थापन करण्यात आलेली आहे त्याचं नोटिफिकेशन जे सरकारने काढलेलं आहे ते कोर्टासमोर आता सादर करण्यात आलेलं आहे आणि आता या सगळ्या प्रकरणावर देखील कोर्ट काय म्हणते बघावं लागणार आहे. होप या सगळ्या गोष्टी संदर्भात खूप महत्त्वाचे असे अपडेट सध्या सुरू आहेत, कारण SITचे जे काही कागदपत्र आहेत, SIT स्थापन करण्यासाठी जे नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे ते देखील आता कोर्टासमोर सादर करण्यात आलेलं आहे. आता या सगळ्या प्रकरणाची पुढची सुनावणी 27 ऑगस्टला होणार आहे. मी पुन्हा एकदा महत्त्वाचं कोर्टाचे स्टेटमेंट सांगते. कोर्टाने कुठल्या शब्दामध्ये सरकारला आणि पोलीस यंत्रणेला धारेवर धरलंय, फटकारलंय ते मी तुम्हाला सांगते. त्यांनी महत्त्वाची गोष्ट अशी म्हटलेली आहे की बदलापूर प्रकरणातील काही गोष्टी FIR मध्ये नमूद का नाहीत, शाळेने या प्रकरणात कारवाई करायला हवी होती. त्यासोबतच बदलापूर पोलिसांकडून ओरिजिनल कागदपत्र, पोलीस स्टेशनची कागदपत्र का दाखवली जात नाहीयेत. पुढे ते असं म्हणतात, पॉक्सो अंतर्गत गुन्हा येतो मग FIR दाखल का झाला नाही, पॉक्सो सारखं महत्त्वाचं एक कायदा असताना त्याच्या अंतर्गत जर हा गुन्हा येत असेल तरी देखील गुन्हा दाखल का झाला नाही, वेळेत तो गुन्हा दाखल का झाला नाही, हा महत्त्वाचा सवाल पोलीस यंत्रणेला केलेला आहे. कोर्टानं त्यांना चांगलंच फटकारलेलं आहे. काल कोर्टानं असं देखील म्हटलेलं होतं की तुम्हाला लोक रस्त्यावर उतरावी लागतात का, जनक्षोभ उसळावा लागतो का, तेव्हा तुम्ही जाऊन कारवाई करणार का, या आधीच कारवाई तुम्ही का केली नाही, असा सवाल देखील काल पोलीस यंत्रणेला कोर्टानं केलेला होता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पुढे असं म्हटलंय, पोलिसांनी योग्य काम केलं नाही म्हणून पोलिसांचं निलंबन झालंय. कोर्टाने या संदर्भात देखील ताशेरे ओढलेत की पोलिसांनी योग्य वेळी योग्य काम केलं असतं तर कदाचित अशी कारवाई करायची वेळ आली नसते, त्यांनी वेळेत काम केलं नाही म्हणूनच त्यांच्यावर निलंबनाची वेळ आलेली आहे. एका पीडितेचं स्टेटमेंट घेतलं, दुसऱ्या पीडितेचं स्टेटमेंट तुम्ही का नोंदवून घेतलं नाही, नियमानुसार ते नोंदवून घेणं गरजेचं होतं, त्या नियमांचाही भंग झाला असं कोर्ट म्हणतंय.
आणि सरकारनं शाळेची कानउघाडणी केली आहे। जर शाळेला या संदर्भात माहिती कळली होती तर ते पोलीस स्टेशनमध्ये का गेले नाही, त्यांनी तक्रार का दाखल केली नाही, असा सवालही कोर्टाने उपस्थित केलेला आहे। या शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। लोकांनी रस्त्यावर उतरल्यावर तुम्हाला जाग येते का, हे गंभीर गोष्ट आहे असं हायकोर्ट म्हणतंय। सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश आता कोर्टाने दिलेले आहेत आणि हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे। लोकांनी रस्त्यावर उतरल्यावर जाग येणं हे खेदजनक आहे। तपासात पूर्णपणे कमतरता दिसतेय, त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाची पुढची सुनावणी आम्ही 27 ऑगस्टला करणार आहोत। दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट आहे तुम्ही लवकरात लवकर नियमानुसार रेकॉर्ड करा असं देखील कोर्टाने सांगितले आणि आता या सगळ्या प्रकरणाची पुढची सुनावणी 27 ऑगस्टला होणार आहे। आज 22 तारीख आहे, 27 ऑगस्टला या संदर्भातली सुनावणी होणार आहे। दरम्यान न्यायमूर्तींचा आणखी एक स्टेटमेंट येते, म्हणतात दिस गर्ल्स हॅव कंप्लेंट बट देअर मस्ट बी सो मेनी केसेस विच गो अनरिपोर्टेड। खूप महत्वाची बाब म्हणलेली आहे न्यायमूर्तींनी। ते असं म्हणतात की या संदर्भात पालक पुढे आले, त्या मुलींनी सांगितलं की तिच्या बाबतीत काय घडलं आणि त्यामुळे कळालं की अशी घटना घडली। मात्र अशा कितीतरी घटना आपल्या आजूबाजूला घडत असतील ज्या अनरिपोर्टेड राहतात, ज्या कधी समोर येतच नाहीत, कारण अनेक जण घाबरतात अशा घटनांसंदर्भात बोलायला। मात्र हे पालक खूप धीराचे होते, त्यामुळे त्यांनी पुढे येऊन या सगळ्या अन्यायाला वाचा फोडली आणि त्यामुळे ही घटना समोर आली। मात्र अशा अनेक घटना या लपून राहत असतील किंवा त्या कधी बाहेरच येत नाहीत। पुढे ते म्हणतात द पोलीस हॅव नॉट प्लेड देअर रोल। पोलिसांनी त्यांची भूमिका योग्यरित्या बजावलीच नाहीये असं न्यायमूर्ती वारंवार बोलतात। ते म्हणतात हॅव द पोलीस बीन सेन्सिटाइज। त्यांनी म्हटलं की इतके असंवेदनशील कसे असू शकते पोलीस यंत्रणा। द पोलीस शुड हॅव रेकॉर्डेड इमिजिएटली। त्या पीडितांचे स्टेटमेंट पोलिसांनी इमिजिएटली तत्काळ रेकॉर्ड करायला हवे होते। द स्कूल ऑथॉरिटीज दिस डिस्करेजेस द पीपल फ्रॉम कमिंग फॉरवर्ड। त्यांनी असं म्हटलेले जर यंत्रणा इतकी गाफील राहणार असतील, जर यंत्रणा या संदर्भात काहीच करणार नसेल, जर यंत्रणेचं या संदर्भात इतकी अनास्था असेल तर अशा प्रकरणामध्ये तत्काळ जर कारवाई होत नसेल तर अनेक प्रकरणं पुढे येणार नाहीत, लोक पुढे येणार नाहीत, या संदर्भात कोणी बोलणार नाही। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता लोकांनी जर बोलायला हवं असेल तर सरकारची मोठी भूमिका आहे। सरकारने या संदर्भात थेट अशी कारवाई करायला पाहिजे होती, तर लोक अशा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुढे येतील आणि अशा घटना लपून राहणार नाही। या गोष्टींना वाचा फोडली जाईल आणि या सगळ्या संदर्भात अन्यायाच्या घटना देखील आपल्या समोर येणार नाहीत। त्यामुळे सरकारची जेवढी जबाबदारी आहे तेवढी कुणाचीच नाही, सरकारची ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे। पुढे सराफ यांनी असं म्हटलंय, कोर्टानेच असं म्हटलेलं आहे समथिंग नीड्स टू बी डन टू सेन्सिटाइज द पोलीस फोर्स इन केसेस ऑफ सेक्शुअल असॉल्ट। स्पीक टू द कमिशनर ऑफ पोलीस, सम स्टेप्स नीड टू बी टेकन बाय पोलीस फोर्स। त्यांनी असं म्हटलेलं आहे की पोलीस फोर्सच्या बाबतीतही काहीतरी ठोस अशी पावलं उचलणं गरजेचं आहे। तुम्ही पोलीस कमिशनरांशी या संदर्भात बोला आणि पूर्ण पोलिसांच्या फोर्सला म्हणजे सगळ्याच पोलिसांनी या संदर्भात एक संवेदनशीलता जागवण्याची गरज आहे। त्यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे की अशा प्रकारची प्रकरणं आली तर तुम्ही कसं हाताळलं पाहिजे, महिलांवरील लहान मुलींवरील अत्याचाराची प्रकरणं तुम्ही कशा संवेदनशीलतेने हाताळली पाहिजे, यासाठी पोलिसांना प्रशिक्षित करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही पोलीस कमिशनरांशी संपर्क साधा असं त्यांनी म्हटलंय। सम स्टेप्स नीड टू बी टेकन बाय पोलीस फोर्स। पोलीस फोर्सनी या संदर्भात तातडीनं महत्त्वाची पावलं उचलली पाहिजेत। सराफ यांनी म्हटलंय, वकिलांनी पुढे म्हटलंय येस वी विल डू दॅट। त्यांनी म्हटलंय हो आम्ही या संदर्भात काहीतरी नक्की पावलं उचलू। इंटरव्हेनर्स ट्राय अगेन, म्हणजे त्या संदर्भात आता पुन्हा दुसऱ्या वकिलांनी मध्ये इंटरव्हेन्शन करायला सुरुवात केली आहे। त्या संदर्भात न्यायमूर्ती असं म्हणतात वी विल सी लॅटर, वी आर नॉट डिस्पोजिंग द PIL राईट अवे। त्यांनी म्हणले या संदर्भातली PIL काय आम्ही डिस्पोज करत नाही आहोत, मात्र या संदर्भात आम्ही पुन्हा एकदा सुनावणी घेणार आहोत। 17 तारखेला या संदर्भातली सुनावणी होणार आहे। मात्र कोर्टानं आता चांगलंच फटकारलेलं आहे सरकारला, पोलिसांना, शाळेला, या सगळ्या यंत्रणांना आता सरकारनं फटकारलेलं आहे आणि आता या सगळ्या प्रकरणी आता तुमची जबाबदारी आहे। त्यामुळे सरकारची मोठी जबाबदारी आहे, सरकारने या संदर्भात गांभीर्यानं कामगिरी करायला पाहिजे होती। पोलिसांना गांभीर्यानं संवेदनशीलतेनं या संदर्भात काहीतरी ठोस कारवाई करायला पाहिजे होती, लगेच FIR दाखल करून घ्यायला पाहिजे होता। या संदर्भात कोर्टानं थेटपणे विधान केलेलं आहे। कोर्टानं थेटपणे सरकारला धारेवर धरलेलं आहे, पोलिसांना धारेवर धरलेलं आहे। आता या संदर्भात अनेक प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतात, त्या काही प्रतिक्रिया आपण घेऊयात। मिलिंद जाधव नावाचे प्रेक्षक आहेत, ते असं म्हणतात या मंडळींना विधानसभा निवडणूक प्रचार करायचा आहे, पक्ष आणि घर फोडाफोडी, आमदार पळवापळवी करायची आहे, महिला सुरक्षेबाबत त्यांना काहीही घेणं देणं दिसत नाहीये, असं या प्रेक्षकांचं मत आहे।
निलेश चव्हाण नावाचे प्रेक्षक आहेत ते म्हणतात, म्हणजे जे पोलीस स्वतः चुकले तेच आता आंदोलकांवर कारवाई करणार. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पहिले थांबवलं पाहिजे. आंदोलनामागे राजकारण आहे हे सांगून तुम्हाला तुमच्या जबाबदारीपासून पळता येणार नाही, असं एका प्रेक्षकाचं मत आहे. निलेश चव्हाण पुढे असं म्हणतात, मुख्यमंत्र्यांचे आणि गृहमंत्र्यांचे पोलीस चुकले म्हणून लोकांना आंदोलन करावं लागलं. आता पोलीस आंदोलकांना शोधतायत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचा हा कोणता न्याय आहे? सुनील उबाळे नावाचे प्रेक्षक आहेत ते म्हणतात, शिंदे म्हणाले 2 महिन्यांआधी अशाच एका आरोपीला फाशी दिली. तो आरोपी कोण, फाशी कुठे दिली, शिंदेंना विचारलंच पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात संजय राऊतांनी हा सवाल उपस्थित केला की फाशी कुठे दिली ते ठिकाण तुम्ही सांगा, आणि तसं नसेल, तुम्ही लपून छपून फाशी दिली असेल तर राज्यपालांनी या संदर्भात गांभीर्याने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मिलिंद जाधव म्हणतात, विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत सामावून घेऊन या शाळेची मान्यता रद्द केली तरच सर्व शाळा याबाबतीत योग्य काळजी घेतील, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र आता प्रशासकाची नियुक्ती झाली आहे शाळेवर, आणि शाळेची मान्यता रद्द करणं हे इतर मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने थोडंसं जोखमीचं आहे. त्यामुळे सावध पाऊल उचलण्यात आलंय. प्रशासकाची नियुक्ती झालेली आहे आणि या शाळेला आणि त्यासोबतच राज्यातल्या सगळ्या शाळांना काही कडक असे नियम करण्यात आलेले आहेत. जी शाळा या नियमांची पूर्तता करणार नाही त्या शाळेवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सगळ्या शाळांना हे नियम बंधनकारक असणार आहे, त्यांचं इन्स्पेक्शनही केलं जाणार आहे. त्यामुळे या संदर्भातली नियमावली कालच शिंदे सरकारने जाहीर केलेली आहे. आणखी एक प्रेक्षक आहेत दिलीप पांडे, ते म्हणतात, महाराष्ट्रात 2 महिन्याच्या अगोदर बलात्काराच्या गुन्ह्याखाली फाशी दिली. त्या आरोपीचं नाव काय, कोणत्या जल्लादने कोणत्या तुरुंगात फाशी दिली हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं, असं ते म्हणतात. आणखी एक प्रेक्षक आहेत श्रीहरी राऊत नावाचे, ते असं म्हणतात, आरोपीला अजून बलात्कार करण्यासाठी मोकळं सोडलं पाहिजे असे म्हणायचे का तुम्हाला? सरकारनं कायदा पायदळीत उडवला, त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं आंदोलन करायचं की नाही असा सवालही ते उपस्थित करतात. नंतर मधुकर भोईर म्हणतात, जोपर्यंत त्यांचं असं म्हणणं आहे की आंदोलन करणाऱ्याची मागणी योग्य होती. आंदोलकातील विपक्षाचे कार्यकर्ते ताबडतोब आरोपीला फाशी द्या अशी मागणी करून आंदोलन उग्र करीत होते का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मगपा नावाचे आपले प्रेक्षक आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आत्ताच्या आत्ता फाशी द्या ही काही प्रॅक्टिकल मागणी नव्हती, त्यामुळे अशा प्रकारची मागणी करून हे आंदोलन उग्र करण्याचा प्रयत्न केला गेला का, असा त्यांचा सवाल आहे. त्यासोबतच तनुजा मारल असं म्हणतात, आंदोलन केलं म्हणून बोलता, मग झाले तर खोटे आहे का, असं त्यांचा सवाल आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आंदोलन केलं तर ते त्यात चुकीचं काय आहे. त्यानंतरच अनेक प्रेक्षकांचं असंही म्हणणं आहे की आंदोलन कोणी केलं किंवा त्या आंदोलनामध्ये कोण सहभागी होते याच्यापेक्षा जी घटना झाली ती किती दुर्दैवी होती, म्हणजे हे आंदोलनच मुळात का करावं लागलं त्याचं कारण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोर्टानं म्हणजे जे काही आंदोलन झालं तर त्या आंदोलनावर बोट ठेवण्यापेक्षा किंवा आंदोलकांवर बोट ठेवण्यापेक्षा ज्या घटना घडलेल्या आहेत, ज्या प्रकारे पोलिसांनी या सगळ्या घटनेकडे, शाळेने या सगळ्या घटनेकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्याची नोंद घेतली पाहिजे. त्यांच्यावर थेट कारवाई खूप आधी व्हायला पाहिजे होती. मात्र आंदोलन झाल्यावर सगळ्यांना जाग आली आणि त्यानंतर ही कारवाई झाली, त्यामुळेच आता विरोधक आक्रमक झालेत आणि तसेच प्रश्न आता प्रेक्षकही उपस्थित करतात आणि कोर्टानं देखील आता सरकारला फटकारलेला आहे.